नमस्कार. महाराष्ट्रामध्ये दोन घटना घडल्या आणि त्याचे पडसाद पूर्ण भारतावर पडले. महाराष्ट्रामध्ये एक बदलापूर या ठिकाणी घटना घडली. 3 वर्षाच्या चिमुरडीवर नो 2 नराधमांनी अत्याचार केला. दोनही जे नराधम होते हे 35 वर्षाच्या वर वय असणारे होते. त्या कुटुंबावर हा जो अन्याय झाला, पोलीस प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही, शाळा प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही. त्याच्या विरोधामध्ये सर्व महाराष्ट्रभर मोठ्या स्वरूपाचा असंतोष पेटला. बदलापूर या ठिकाणी लोकांनी मोठ्या स्वरूपाचं जनआंदोलन उभारलं. त्या जनआंदोलनाला मोठ्या स्वरूपाने लोकांनी प्रतिसाद दिला. 10 तास रेल्वे स्टेशनवर रेल्वे अडवून ठेवली. पोलीस आणि सर्वसामान्य जनता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक झाली. हा लोकांचा तीव्र स्वरूपाचा असंतोष स्वयंस्फूर्त होता. पोलीस प्रशासनाविरुद्धचा असंतोष होता, शाळा प्रशासनाच्या विरोधामध्ये असंतोष होता आणि सत्ताधाऱ्यांच्या मध्ये देखील असंतोष होता. पण तरी देखील सत्ताधाऱ्यांनी त्या घटनेचं भांडवल करण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाऱ्यांनी ते आंदोलन विशिष्ट पद्धतीने हाताळलं नाही. त्या आंदोलनाला राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामधल्या चुका शोधण्याचा प्रयत्न केला. त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना नाव ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांना म्हटलं की हे राजकीय स्वरूपाचं आंदोलन आहे. त्या आंदोलनामध्ये आलेले जे लोक होते, बाहेर ठिकाणचे लोक होते, त्या ठिकाणी जे फलक लागलेले ते होते, हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने आम्हाला नको अशा स्वरूपाचे फलक लागलेले होते. परंतु त्या लोकांना कसं शांत करायचं याचं कौशल्य राज्य सरकारनं कोणत्या स्वरूपाचं त्या ठिकाणी वापरलं नाही. उलट त्या आंदोलनावर मोठ्या स्वरूपाचे ताशेरे ओढले. म्हणून सर्वसामान्य लोक महायुती सरकारवर मोठ्या स्वरूपाचे नाराज आहे. सर्वसामान्य माणसाचा आंदोलन करण्याचा अधिकार तो राजकीय पक्षाचा पण असतो, तो मतदारसंघाच्या बाहेरच्या लोकांचा पण असतो. ते कोणत्याही स्वरूपाचे फलक हाती घेऊ शकतात. ते कोणत्याही स्वरूपाचे जरी लोक असले, परंतु त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, हे तुम्हाला नाकारून चालणार नाही. त्यामुळं त्याच्यावर तुम्ही कोणत्या स्वरूपाची टीका करायची नसते. घटनेचं गांभीर्य काय आहे, तो त्यांचा रोष होता, तो त्यांचा राग होता, तो त्यांचा निषेध होता. त्या निषेधाला, त्या रागाला, त्या असंतोषाला तुम्ही थांबवण्यासाठी कोणतं तरी कौशल्य वापरा आणि त्यांचा जो राग होता हा शांत करा. परंतु असं कोणत्या स्वरूपाचं कौशल्य मुख्यमंत्र्यांना वापरलं नाही, उपमुख्यमंत्र्यांना वापरलं नाही, नाही इथल्या राज्य सरकारनं वापरलं नाही. त्यामुळे लोकांनी या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारवर मोठ्या स्वरूपाची नाराजी व्यक्त केली. त्या नाराजीला इथल्या राज्य सरकारनं मोठ्या स्वरूपाचं खतपाणी घातलं. घटनेचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं नाही. घटनेकडे नेहमीच सत्तेची लालसा असण्याकारणानं नेहमीच अशा घटनेकडे दुर्लक्ष करण्याचं औदार्य त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी रत्नागिरीला कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर कोल्हापूरला कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर यवतमाळला कार्यक्रम झाला. जर त्या घटनेबद्दल जर त्यांना जर कणव जर असती किंवा त्या घटनेबद्दल जर त्यांना जर आपुलकी जर वाटली असती किंवा त्या घटनेबद्दल जर त्यांना जर दुःख जर झालं असतं, त्यांनी हे पूर्ण जे कार्यक्रम आहे हे रद्द केले असते. परंतु ते कार्यक्रम रद्द करण्याचं सौजन्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कदापि दाखवलं नाही. उलट त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य सरकारची वाहवा केली आणि त्या आंदोलनावर ताशेरे ओढण्याचं काम या महायुतीच्या नेत्यांनी केलं. ती घटना होते न होतेच त्या 2-3 दिवसाच्या नंतरच महाराष्ट्रामध्ये एक दुसरी घटना घडली. मालवण या ठिकाणी राजकोटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 8 महिन्याच्या अगोदर बांधलेला पुतळा अकस्मात कोसळला. असंख्य शिवप्रेमी महाराष्ट्रीयन जनता
महायुतीच्या सरकारवर भडकली, कारण तो जो पुतळा होता हा महायुती सरकारच्या काळामध्येच बांधला गेला होता. हजारो कोटी रुपये खर्च करून जो पुतळा उभारला जातो आणि तो 8 महिन्यामध्येच कोसळतो, याला कोण जबाबदार आहे? त्यामुळं असंख्य लोक महायुतीला शिव्या घालत आहेत. महाविकास आघाडीचे लोक त्या ठिकाणी पाहण्यासाठी गेले, पुतळा पाहण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे सुद्धा त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा राडा केला. असंख्य शिवप्रेमी त्या ठिकाणी गेले, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळला, आमच्या भावना कोसळल्या, असा स्वरूपाचा अंदाज त्यांचा आहे. त्यामुळं असंख्य महाविकास आघाडीचे नेते त्या ठिकाणी गेले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आदित्य ठाकरे पण होते, विनायक राऊत होते, संजय राऊत पण होते, अंबादास दानवे होते. असे सर्वचे सर्व लोक त्या ठिकाणी गेले पालोन या ठिकाणी, आणि तिथं निलेश राणे आणि नारायण राणे हे दोन्ही पिता पुत्र त्या ठिकाणी आपल्या लोकांच्या समवेमध्ये त्या ठिकाणी आले. नारायण राणे भारतीय जनता पक्षाचे एक खासदार आणि तिथं पोलिसांना दमदाटी करत होते. ते पूर्ण मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं. मीडियाच्या माध्यमातून पोलिसांना मारण्याच्या धमक्या देत होते. एबीपी न्यूजच्या पत्रकाराचा माईक ते हिसकावून घेत होते. निलेश राणे म्हणत होते की हा आमच्या एरियातला प्रश्न आहे. एक प्रकारची दमदाटी, तुम्ही इथं कशासाठी पाहण्यासाठी आले असं त्यांना सांगायचं होतं. पोलीस प्रशासनाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. उलट पोलीस प्रशासनाने आदित्य ठाकरेलाच मागच्या दरवाजातून निघून जाण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो, सत्ताधारी पक्षाचे खासदार दमदाटी करतात. सर्वसामान्य माणसाला निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पाहणी करण्याचा अधिकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कशामुळे कोसळला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. अशा वेळेस सत्ताधारी पक्षाच्या खासदारानं त्या ठिकाणी जावं आणि त्या ठिकाणी राडा व्यक्त करावा. त्यामुळे सत्तेचा मस्तवालपणा कसा असतो याचं एक उदाहरण म्हणजे नारायण राणे आहे. महायुती सरकार पूर्ण जबाबदार आहे. महायुती सरकारच्या काळामध्ये हा पुतळा उभारला गेला, त्यांच्याच काळामध्ये हा पुतळा कोसळला. त्यामुळे असंख्य लोक नाराज होणं स्वाभाविकच आहे. पण या नाराज लोकांना, महाराष्ट्राच्या अस्मितेला शांत करण्याचं सौजन्य महायुतीच्या सरकारनं दाखवलं नाही. आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते आले असताना नारायण राणेला त्या ठिकाणी जाण्याची कोणत्या स्वरूपाची आवश्यकता नव्हती. ते कधीतरी जाऊ शकले असते, अगोदर जाऊ शकले असते. त्यांनी जायला पाहिजे होतं. प्रत्येक माणसाला तिथं जाण्याचा अधिकार आहे, आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु त्या ठिकाणी जाऊन राडा करणे, याच्यामध्ये राज्य सरकारची पूर्णची पूर्ण पत चालली गेली. यदाकदाचित राज्य सरकारनं, महायुतीच्या सरकारनं जर ज्या दिवशी पुतळा कोसळला त्याच दिवशी जर माफी मागितली असती तर काही प्रमाणामध्ये लोकांचा असंतोष कमी झाला असता. परंतु लोकांचा असंतोष कमी करण्याचं औदार्य नेहमीच्या घटनेप्रमाणे एखादं आंदोलन उभारलं गेलं, एखादा जनअसंतोष त्या ठिकाणी निर्माण झाला, त्याच्याकडे लक्ष न देता बेफिकीर वृत्तीनं वागण्याची वृत्ती या महायुतीच्या सरकारची आहे. कारण मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत त्यांच्याकडे आहे. 3 फोडलेले पक्ष त्यांच्या समवेतमध्ये आहे. सरकार आपलं पडणार नाही. निवडणूक आयोग आपल्या बाजूचा आहे. न्यायव्यवस्था आपल्या बाजूने निर्णय देते. याच्या गुरुवीमध्ये ते असावेत. त्याच्यामुळे ते अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. माफी मागण्यासाठी 3 दिवसानंतर अजित पवारांनी सौजन्य दाखवलं. ती गोष्ट चांगली गेली. 3 दिवसानंतर 130 कोटी जनतेची मी माफी मागतो असं अजित पवारांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं. महायुतीमध्ये माफी मागण्याची स्पर्धा सुरू झाली आणि अजित पवारांनी माफी मागितल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र मुख्यमंत्र्यांनी माफी मागण्याचं
औदार्य दाखवलं. हे माफी मागण्याचं औदार्य 2 दिवसानंतर दाखवलं, परंतु लागण तेवढ्या स्वरूपाचे महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले. 2-3 दिवसाच्या अगोदर पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण या मंदिराचं उद्घाटन झालं. वाढवण हे बंदर त्यांना डेव्हलप करायचं होतं. त्या कार्यक्रमाला जगातील लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले होते. नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, याच्यामध्ये मला दुःख आहे. मी सर्व तमाम जनतेची माफी मागतो, असं त्यांनी सांगितलं. पण नरेंद्र मोदींची माफी लोकांना आवडली नाही. कारण त्यांनी ज्या स्वरूपाचं भाष्य केलं, ते भाष्य न आवडणारं भाष्य होतं. त्यांनी सांगितलं की सावरकरांची मोठ्या स्वरूपाचा अपमान काँग्रेसनं केला, काँग्रेस माफी मागणार का? त्यांनी आजपर्यंत माफी मागितली नाही. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागायची आहे. इतर उदाहरणं टाकून तुम्ही नवीन मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित करू शकत नाही. याचा अर्थ असा होतो की नरेंद्र मोदी साहेबांना माफीच मागायची नव्हती. ज्या कोणत्या व्यक्तीला, ज्या युतीला माफी मागायची असते, त्यांनी सरळ सरळ माफी मागितली असती. घटना ज्या दिवशी घडली त्याच दिवशी त्यांनी माफी मागितली असती. जे ट्विटरच्या माध्यमातून असो किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून असो, त्यांनी खेद व्यक्त केला असता. परंतु त्यांनी कोणत्या स्वरूपाचं दुःख या ठिकाणी व्यक्त केलं नाही. देवेंद्र फडणवीसांनी तर आतापर्यंत माफी मागितली, नरेंद्र मोदींनी माफी मागितली, पण देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली नाही. देवेंद्र फडणवीस फक्त कारण शोधत राहिले नेहमीच्या कारणासारखे. एखादी घटना होते आणि महायुतीचं सरकार अनेक घटना शोधण्याचा प्रयत्न करत असतात उत्तर देण्यासाठी. आपण सत्तेमध्ये असतो, आपल्याला उत्तर द्यायचं नसते. जर उत्तर दिलं तर त्याच्यामधून आपल्याला चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचतो. प्रत्येक गोष्टीला आपण बोलूनच उत्तर दिलं पाहिजे असं काही आवश्यक नसते. त्याच्यामुळं महायुती हीच नेहमी एखादी घटना घडल्यानंतर नेहमीच त्याच्याविषयी अनेक घटना शोधत असतात आणि मीडियाला त्याच्या प्रतिक्रिया देत असतात. तेच नेमकं देवेंद्र फडणवीसांनी केलं. कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, त्याच्याविषयी तुम्ही आंदोलन करणार का? असे प्रतिप्रश्न त्यांनी तयार केले. मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली, त्याच्याविषयी तुम्ही आंदोलन करणार का? हे प्रश्न त्यांनी निर्माण केले. डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जवाहरलाल नेहरूंनी अपमान केला, याच्याविषयी तुम्ही माफी मागणार का? अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्ही निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास महाराष्ट्राला शिकवला गेला. सुरतेच्या लुटीवरून त्यांनी ताशेरे ओढले. तुम्ही प्रतिप्रश्न कशासाठी विचारता? प्रतिप्रश्न विचारलेला विषय लोकांना आवडत नाही, कारण विषय गंभीर आहे. तुम्ही सरळ सरळ माफी मागा, कारण तुम्ही सत्तेमध्ये आहे. लोकांना तुमच्याकडून माफीची अपेक्षा आहे. असंतोषाला उत्तर तुम्ही उदाहरणं शोधून देऊ शकत नाही. तुम्ही जबाबदारीपासून पळू शकत नाही, कारण हा पुतळा तुमच्या काळामध्ये बांधला गेला, जनतेच्या पैशामधून बांधला गेला आणि तुमच्याच काळामध्ये कोसळला. तुम्ही सरळ सरळ जनतेची माफी मागून जनतेचा रोष काही प्रमाणामध्ये कमी करू शकता, पण असे उदाहरणं देऊन तुम्हाला जनतेचा रोष वाढवायचा आहे. तुम्ही ह्या पुतळ्या कोसळण्याच्या निंदनीय घटनेला राजकीय भूमिकेतून पाहत आहे असं लोकांना वाटतं. कारण ज्या व्यक्तीला माफी मागायची आहे तो सरळ सरळ माफी मागून टाकते, कोणत्याही स्वरूपाचे त्याच्यामध्ये अटी टाकत नाही. त्याच्यामुळं तुमच्याविषयी लोकांची जे पत आहे, हे तुमच्याविषयी जी आपुलकी आहे, हे तशी तर कमी झालीच होती, पण आणखीही कमी होण्यासाठी पुतळा कोसळला हे प्रकरण खूप त्याच्यासाठी जबाबदार आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे 2 महिन्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेली आहे, या निवडणुकीमध्ये जनतेजवळ तुम्हाला मतं मागण्यासाठी जायचे आहे. ते मतं खेचण्यासाठी तुम्ही मध्य प्रदेशची योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आणली. योजना चांगली होती, त्याचं कॅम्पेनही चांगल्या पद्धतीनं सुरू होतं, अतिशय लोकांचा प्रतिसाद पण होता. पण महाराजांचा पुतळा कोसळला आणि बदलापूरची घटना घडली. महायुतीला या दोनही घटना ज्या आहे ह्या हाताळता आल्या नाही. त्यामुळं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं जे गांभीर्य आहे, त्याचे जे फायदे आहे, लोकांपर्यंत पोचत जरी असले तरी त्या योजनेचं नाव जे आहे हे मागं पडलं. कारण त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी या दोन्ही घटनाकडे मोठ्या स्वरूपाचं दुर्लक्ष केलं.
त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कितपत कामी येणार एक प्रश्नचिन्हच निर्माण झालेला आहे. या पुतळा कोसळण्याच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने एक निषेधाचं एक आंदोलन उभारलं गेटवे ऑफ इंडियावर मुंबईला. सर्व महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीचे नेते त्या ठिकाणी आले. राज्य सरकारला आंदोलनाची परवानगी मागितली, पण आंदोलन होऊ नये यासाठी राज्य सरकारने त्यांना परवानगीच दिली नाही. सर्वसामान्य माणसाचा राग व्यक्त करण्याचा अधिकार आहे, सर्वसामान्य माणसाला निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे, राजकीय पक्षांनाही निषेध करण्याचा अधिकार आहे, परंतु राजकीय पक्षाचा आंदोलन करण्याचा जो अधिकार आहे हे महायुती सरकार हिसकावून घेते की काय असंच वाटत आहे. कारण बदलापूरच्या घटनेला 24 तारखेचा बंद होता राजकीय पक्षांचा. त्या राजकीय बंदच्या विरोधामध्ये गुणरत्न सदावर्ते कोर्टामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी स्टे आणला. गुणरत्न सदावर्ते हे भारतीय जनता पक्षाशी निगडित आहे हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्याच्यामध्ये ते देवेंद्र फडणवीसच्या जवळचे हे सर्वांना माहीत आहे. त्याच व्यक्तीनं त्या बंदच्या विरोधामध्ये बदलापूरच्या प्रकरणाच्या वेळेची गोष्ट कोर्टामध्ये जाणं म्हणजे यामध्ये महायुतीचा संबंध जोडला गेला. सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य राजकीय व्यक्ती राजकीय पक्ष महाराष्ट्रामधील जनता निषेध व्यक्त करत आहे त्यांना करू द्या, परंतु कोर्टामध्ये गुणरत्न सदावर्ते हे कोर्टामध्ये गेले आणि ते जे आंदोलन होतं ते उच्च न्यायालयानं त्या ठिकाणी बेकायदेशीर ठरवलं. महाविकास आघाडीचं हे आंदोलन होतं. महाविकास आघाडीला 24 तारखेला बंद करायचा होता. महाविकास आघाडीनं न्यायालयाचा सन्मान केला, न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं. त्यामुळे महाविकास आघाडी उजळून निघाली. महायुतीनं त्याचा असा प्रचार केला की कोर्टाने चपराक दिली. कोर्टाने चपराक नाही दिली महाविकास आघाडीला एक आदेश दिला की तुमचा जो बंद हा बेकायदेशीर आहे. अशाही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीनं त्या न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं, न्यायालयाचा मान ठेवला. त्याच्यामुळं महाविकास आघाडीची जी प्रतिमा होती जनतेच्या मनामध्ये उजळून निघाली. महाविकास आघाडीने तो मुद्दा नेहमीच्या शैलीप्रमाणे राजकारणाच्या उद्देशातून लोकांपर्यंत पोहोचवला आणि लोकांपर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही न्यायालयाचा मान ठेवतो, न्यायालयाच्या पुढे जाणार नाही, कारण अंतिम न्यायव्यवस्था आहे. सर्वसामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरचा जो विश्वास आहे तो न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अढळ राहिला पाहिजे. त्याच्यामुळं आम्ही आमचा जो बंद आहे हा मागे घेतो आहे. कारण उच्च न्यायालयाच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी आमच्याजवळ वेळ नाही, कारण शुक्रवार दिवस होता आणि शुक्रवारी 5 वाजता हा निर्णय आला. गुणरत्न सदावर्तेला न्यायालयामध्ये पाठवणारं महायुतीचं सरकार होतं आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला याच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीनं जोडो मारो आंदोलन उभारलं. या आंदोलनाला परवानगी महायुतीनं दिली नाही. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये एक मोठ्या स्वरूपाचा रोष त्या ठिकाणी व्यक्त होत आहे की लोकांचं आंदोलन करण्याचा अधिकार, जरी राजकीय पक्षाचं आंदोलन जरी असलं, जरी राजकीय आंदोलन जरी असलं, पण त्यांना निषेध व्यक्त करू द्या ना. तुम्ही निषेध व्यक्त त्यांना करू द्या. ते कोणत्या तरी ठरलेल्या ठिकाणावर लॉंग मार्च काढतील, ठरलेल्या ठिकाणावर जातील, तिथं भाषण देतील, तिथं निषेध व्यक्त करतील, तिथं तुम्हाला जोडे मारतील. त्यांना मारू द्या, तुम्हाला पोस्टरला जोडे मारणार आहे फक्त ते, पण त्यांना निषेध तर व्यक्त करू द्या. यदा कदाचित उद्या त्यांची सत्ता असेल, असं एखादं दुष्पापी कृत्य जर झालं तर तुम्ही पण त्या ठिकाणी आंदोलन करा, तुम्ही पण निषेध व्यक्त करा, तुम्ही पण त्यांना जोडे मारा. पण खंडन आणि मंडनाची परंपरा लोकशाहीमध्ये नेहमीच असते. ती खंडन आणि मंडनाची परंपरा, आंदोलन करण्याची परंपरा बहुपक्ष पद्धतीमध्ये नेहमीच असते, लोकशाही पद्धतीमध्ये नेहमीच असते. त्याच्यामुळं ते प्रकरण आणखी न चिघळवता, लोकांमधील असंतोष न वाढवता महायुतीच्या सरकारनं महाविकास आघाडीला परवानगी द्यायलाच पाहिजे होती. परंतु लोकांच्या असंतोषावर, लोकांच्या जखमेवर मीठ सोडण्याचा प्रकार महायुतीने केला
आंदोलनाला परवानगी दिली नाही. या उलट महाविकास आघाडी आंदोलन करते, त्याच्या विरोधामध्ये महायुतीनं आंदोलन केलं. आंदोलनाच्या विरोधामध्ये आंदोलन, प्रति आंदोलन करणे हे त्याच्यापेक्षा भयंकर आहे. तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही पण दुःख व्यक्त करा ना. तुम्ही उलट कारण शोधता, तुम्ही तिथल्या वाऱ्याचा वेग सांगता. 745 किलोमीटर वेग होता वाऱ्याचा, त्याच्यामुळे तो पुतळा कोसळला. ज्या माणसाला तुम्ही पुतळा बांधण्याची परवानगी दिली, त्याला 2 फुटाचा वर पुतळा बांधण्याचा कोणत्या स्वरूपाचा अनुभव नव्हता. चेतन पाटील तिथं स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून तुम्ही नियुक्त केला, त्यांना कशा स्वरूपाचं तिथं देखरेख केली. तुमच्या सरकारने त्यांना NOC दिली असेल, अशा साऱ्या घडामोडी घडल्या असेल. हेच कारण तुमच्या विरोधामध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये आपले कारण एक्सेप्ट न करता, माफी न मागता, महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये तुम्ही आंदोलन केलं, तुम्ही आंदोलन उभारलं. तुम्हाला आंदोलन जर उभारायचं जर असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी आंदोलन करायला पाहिजे होतं आणि या घटनेच्या दुःखाविषयी आंदोलन करायला पाहिजे होतं. विरोध म्हणून तुम्ही आंदोलन करू नका. महाविकास आघाडीचा जो मुद्दा होता हा सरकारच्या विरोधामध्ये होता, हा भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये होता, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कोसळली त्याच्या विरोधामध्ये होता, छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता जपल्या गेली नाही त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन होतं. पण तुमचं आंदोलन याच्या विरोधामध्ये नव्हतं. तुमचं आंदोलन हे अस्मिता जपणाऱ्या लोकांविषयी होतं. तुमचं आंदोलन भ्रष्टाचाराला जे लोक विरोध करतात त्या लोकांविषयीचं होतं. तुमचं आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या लोकांविषयीचं आंदोलन होतं. तुम्ही सत्ताधारी आहात, लोकांनी तुमच्याकडून कोणत्या स्वरूपाचा आदर्श घ्यायचा, लोकांपर्यंत तुमचा काय संदेश पोहोचणार. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या तिघही व्यक्तीविषयी, कारण सरकारमध्ये तिघही सहभागी आहे, त्याच्यापैकी अजित पवारांनी एक मुख स्वरूपाचं आंदोलन मध्यंतरी केलं, कारण त्यांनी लोकांचा रूप ओळखला. छत्रपती शिवाजी महाराजांना ते चांगल्या पद्धतीनं समजू शकले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्रातील सामान्य जनतेचा कशा स्वरूपाचा संदर्भ आहे, संबंध आहे हे ते समजू शकले. म्हणून त्यांनी एक दिवसीय मुख आंदोलन केलं. त्यांनी त्या मुख आंदोलनाच्या माध्यमातून सांगितलं पण होतं की हे आमचं आंदोलन जे आहे सरकारच्या विरोधामध्ये नाही, हे आत्मक्लेश आंदोलनासारखं आंदोलन आहे. महाराजांचा पुतळा कोसळला त्याच्याविषयीचं आंदोलन आहे आणि मी जनतेची माफी मागतो. त्याच्यामुळे त्यांच्याविषयीचा जो रोष होता काही प्रमाणामध्ये कमी आहे. परंतु हे जे 2 महाशय जे आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, यांच्याविषयी लोकांचा जो राग आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे. कारण हे दोनही जे लोक आहे हे त्या आंदोलनावर प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतात. लोक तुम्हाला जोडे मारतील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, अशी त्यांची प्रतिक्रिया होती एकनाथ शिंदे यांची. पण लोकसभेमध्ये यांनी सर्व लोकांचे जोडे खाल्ले. या दोघांनाही लोकांनी जोडे मारले. महायुतीतले 3चे पक्ष हे सिंगल डिजिटवर आणून ठेवले. त्याच्यामुळे यांना आपल्याला जसे जोडे बसले तसेच महाविकास आघाडीला जोडे बसणार असं ते प्रतिक्रिया देत होते. क्रिया आणि प्रतिक्रिया लोकांना आवडत नाही. घटनेचं गांभीर्य लक्षात घ्या. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रथमतःच असं घडलं की आंदोलनाला प्रति आंदोलनानं उत्तर दिलं, ते सत्ताधारी पक्षानं उत्तर दिलं. त्याच्यामुळं महाराष्ट्रामधील जनतेकडून मताची कोणत्या स्वरूपाची अपेक्षा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ठेवू नका. तुम्ही जर मताची जर अपेक्षा जर महाराष्ट्रातील जनतेकडून जर ठेवत जर असाल तर तुम्हाला महाराष्ट्रातील लोकांच्या अस्मिता जपाव्या लागतील. परंतु प्रति आंदोलन करून तुम्ही महाराष्ट्रामधील लोकांच्या अस्मिता जपल्या नाही, लोकांच्या भावना तुम्ही जपल्या नाही. त्याच्यामुळं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या अस्मिता महाराष्ट्रामधील जनता कदापि जपणार नाही. तुर्तास याच ठिकाणी आपण विराम घेऊ. धन्यवाद.